आवाज भारतीय समालोचन क्षेत्रामध्ये भारतामध्ये ज्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये विशेष मागणी आहे, सर्वांचे लाडके लोकप्रिय समालोचक प्रसादजी परब सरांना थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मयूर भोईर. बक्षीसपत्र फेरीमध्ये आता कोण पोहोचणार यासाठी आता ही लढत सुरू होते. चाय बँक विजय स्टार विरोधात अनायरा 11 अनायरा दिवा या दोन संघांमध्ये. तर नितीन म्हात्रे यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे नितीन म्हात्रे आपलं. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून याच मैदानावर आपण बघितलं तर खूप चांगलं क्रिकेट टुर्नामेंट होतेच. भरपूर सारे कार्यक्रम राबवले जातात आणि खास करून आज हे मैदान वाचवण्यामध्ये ज्या अर्थाने मात्र जो पुढाकार घेण्यात आला आहे, कारण या ग्राउंडवर फक्त हा खेळच होणार ही जी भूमिका ठामपणे ज्यांनी मांडली, या ग्राउंडवर हे फक्त मैदान या खेळासाठीच उपलब्ध राहिलं पाहिजे, ही भूमिका ज्या संघटनेने ज्या संघाने मांडली त्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे नितीन म्हात्रे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचमुळे आपण बघतो की या ग्राउंडवर आता कुठल्या प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम होत नाही, फक्त या ग्राउंडवर खेळलंच जातं. मग ती क्रिकेट स्पर्धा ती कुठली असो, कुठलाही क्रीडा प्रकार असू दे, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, फुटबॉल असू दे, बॅडमिंटन असू दे, इव्हन संध्याकाळ जेव्हा हे होते तेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कट्टा असतो. सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं की ते मात्र एक्सरसाइज केली जाते, व्यायाम केले जातात. विरंगुळा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो याच मैदानावर. त्यामुळे आता मोकळा श्वास घेतलाय बाक्षला मैदान असं म्हणायला हरकत नाही नितीन म्हात्रे. आणि त्याबद्दल मॉर्निंग क्रिकेट क्लबचा मनपूर्वक आभारी आम्ही व्यक्त करतो. थँक्यू. सामना पण सुरू करूया. शिवतेज मंगलमूर्ती चषकातले शेवटचे 4 सामने शिल्लक राहिलेले आहेत. यानंतर 2 उपांत्य फेरी, एक अंतिम फेरी आणि हा आता राऊंड आपण बघत आहोत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय चाय बँक विजय स्टार या संघाने आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय अनायरा दिवा या संघाला. मागच्या मॅचमध्ये बलाढ्य NCC ठाकूरवाडी संघाला परवाची धूळ चारत असताना पुढच्या फेरीत प्रवेश केलाय आणि आता मात्र 2 हात करतायत ते चाय बँक विजय स्टार या संघाशी. या पण आता सामन्याला सुरुवात करूया. पंचांचा इशारा येतोय. संकेत भगत आणि ओमकार पाटणे सकाळ सत्रापासून खूप चांगली पंचांची भूमिका या दोघांनी पार पाडलेली आहे. बाकीच्यांनी सर्वांना खूप चांगली मदत सुद्धा केली आहे स्पर्धेमध्ये. या पण आता वळी या मैदानाकडे मॅचकडे. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन, तो म्हणजे रितेश आणि स्ट्राईक एंडला हरेश, नॉन स्ट्राईक एंडला साहिल. पहिला चेंडू टॅप केलाय, समोर ऑफर केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनमध्ये ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत चिकी सिंगल कम्प्लीट करून खातं उघडलंय. खात्याचा श्री गणेशा केलाय, आपल्या संघाचा श्री गणेशा केलाय आणि एका धावाने सुरुवात केली आहे ती फलंदाज लेफ्ट हँडर ती हरेशने. साहिल त्याच्यासोबत जो स्ट्राईक एंडला आता पोहोचलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. रितेश प्रयत्न करतोय अशा मुवमेंटला या दोन्ही फलंदाज कशा प्रकारे थांबवता येईल, खास करून पॉवर प्लेमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले जो मॅन्डेटरी 4थ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतो, पण हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पहिले षटक रिव्हर्स अटेम आणि थेट सर्कल आउट, फलंदाज बाद. वेसण घातली आहे रितेशने. षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट काढतोय आणि फलंदाज आघाडीचा बाद होतोय. खातही न उघडता तंबूत परतावं लागतंय ते फलंदाज साहिलला. साहिल बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला मैदानावर बॅटिंग इथे करत असताना, तो म्हणजेच अनायरा दिवा या संघाला. बोली मार्कर गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. बॅटिंग जर आपण बघितली तर मैदानाच्या आतमध्ये अनायरा दिवा या संघाची, तो संघ थोडासा अडचणीतनं सुरुवात करतोय. एक या धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद झालाय. खातही न उघडता तंबूत परतावं लागते ते साहिलला आणि त्याची जागा घेतोय लेफ्ट हँडर गौतम.
बॉटम हँड, क्या बात आहे, लाजवाब फटका. बॅकफुटला गेला, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केला हा फटका कव्हर्समध्ये. आणि गौतमने कॉन्फिडेंटली पहिल्या चेंडूवर खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या धावफलकावर 2. आपण पाहतो शिवतेज मंगलमूर्ती चषक 2026 आणि 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा एकूण 12 संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळाला. आणि हा शेवटचा पूल जो सुरू आहे मैदानावर. इथे मात्र ड्राईव्ह करायचा होता, जास्त एलिव्हेशन भेटलंय. 1 मोर विकेट, अजून एक विकेट गोलंदाज रितेशच्या नावावर. थोडीशी अडखळत आणि खराब सुरुवात फलंदाजीमध्ये अनायरा दिवा या संघाची. 2 विकेट डाऊन. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावा आणि 2 गडी बाद. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत. एकाने खातं न उघडता तंबूत परतला आणि एकाने फक्त एकच धाव केली, तो सुद्धा तंबूत परतलेला आहे. लेफ्ट हँडर हरीश बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी आलेला नवीन फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजे उमेश. पक्ष्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचा किलकिलाट आता मात्र स्पष्टपणे ऐकायला येतोय. संध्याकाळची वेळ आहे, घड्यात आता मात्र 55 मिनिटं. चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये, गुड शॉट, अप्रतिम ड्राईव्ह, थेट सीमारेषे बाहेर चौकार. उमेशच्या बॅटून हा पहिला चौकार येतोय तो अनायरा दिवा या संघासाठी. हा, हेच करा, थोडंसं दूर राहा बाकीचे त्या खेळाडूपासून. येणमध्ये त्याला हवा लागेल थोडीशी. थोडासा व्यत्यय, पण पुण्यात आपण वळूया ग्राउंडकडे. एका षटकाच्या आधी आपण बघतोय धावसंख्या जी अंकित झाली धावफल एका षटक म्हणजे पहिल्या षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावफल करत एकूण या चौकारामुळे धावसंख्या अंकित झाली 6 धावा. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. बघायचं या सामन्यात कुठला संघ पुढे सरसावेल आणि पोहोचेल तो थेट उपांत्य फेरीमध्ये टॉप 4 मध्ये. आतापर्यंत 3 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. जयरागाई, श्री 11, लक्ष्मी 11 आणि यातनं जिंकणारा संघ हा सुद्धा संघ चौथा संघ असेल तो थेट उपांत्य फेरी गाठेल. एक चेक कंप्लीट केल्या गोलंदाजाने. 6 धावा धावफलकावर आहेत. स्ट्रायकिंगला उमेश, एक चौकार त्याने मारला आतापर्यंत. फिल्डिंग पोझिशन आपण बघूया. मिडॉन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, फाईन लेगमध्ये खेळाडू आहे. बॅकफुटला गेला, जागा बनवू शकला नाहीये. मगाचाच फटका ऑफर करायचा होता पण चेंडूने जास्त बाउन्स घेतला, डॉट बॉल, आणि तोपर्यंत षटक समाप्त होतंय. तर एका षटकाच्या अखेरीस चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा गोलंदाज रितेशने खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अजूनही धावसंख्या एकेरी अंकामध्ये आहे. चांगली सुरुवात गोलंदाजीतून. धावसंख्या धावफलकावर 6. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटकामध्ये फक्त 6 धावा आपण बघतोय रितेशने खर्च केल्या. 2 विकेट त्याने काढल्या. गुड बॉलिंग. बॉलिंग मार्कवर ऋषी षटक क्रमांक 2 मध्ये. चाय बँक विजय स्टार या संघाचा दुसरा खेळाडू, दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. बाकीचे सर्व खेळाडू आता पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. एक स्क्वेअर लेग आहे, मिडॉन आहे, एक मिड विकेट थोडासा वाईड इश्यूब आहे. त्यानंतर मिड ऑफ कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉईंट. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. ऋषी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राऊंड विकेट. गौतम साडी लेग स्टिकच्या बाहेर. विकेट किपर थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी आणि पंचांनी इशारा केला वाईड बॉल. 7 धावा धावफलकावर.
ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जिंकणारा संघ थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये म्हणजे कमीत कमी एक पारितोषिक तो या स्पर्धेतना घेऊनच जाईल. जो या सामन्यात जिंकणारा संघ असेल तो. संडेचा दिवस, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. आज या सर्कलच्या बाहेर भरपूर क्रीडांगण आपण बघतोय की पूर्णपणे फुलून गेलंय खेळाडूंनी, प्रेक्षकांनी सुद्धा. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय, चांगला फटका ऑफर केलाय हाफवाली करून. बऱ्याच ठिकाणी लहान मुलं क्रिकेट खेळत आहेत, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बॅडमिंटन चालू आहे, कोण कबड्डी खेळतोय. त्यामुळे संडेचा दिवस आहे, त्यामुळे सर्व एन्जॉय करतात. एक चांगलं असं मैदान, जसं सकाळी दुपारच्या वेळेमध्ये दिपेशजी म्हात्रे यांनी उल्लेख केला की खूप मोजकी मैदान आता उरले डोंबिवली वेस्टला, ते सुद्धा पॅक ग्राउंड आहेत. खास करून एक रेल्वे ग्राउंड जो बॅक साईडला पॅक ग्राउंड आहे आणि बागशाळेचं हे मैदान. धावसंख्या 8. हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फिल्डिंग. जेवढा दर्जेदार फटका होता तेवढी चांगली फिल्डिंग आणि फलंदाज रन आउट. उमेशला थोडंसं डाऊट आहे आणि तो पंचांकडे प्रश्न विचारतोय, पण पंचांनी स्पष्ट निकाल दिलाय आणि पंचांनी सांगितलंय की रनआउट आहे, फलंदाज बाद होईल या ठिकाणी तो उमेश. आणि बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. बघायचं आहे, या डिसिजनला चॅलेंज केलंय कारण उमेश कॉन्फिडंट आहे की मी इथे बाद नाहीये. ओहो, व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अन एफर्ट. हे चॅलेंज असणार आहे. आता मात्र tenniscricket.in आणि सर्व चॅलेंज ते एक्सेप्ट करतात, स्वीकारतात. अनुभव त्यांच्याकडे आहे. पण अंडरआर्म क्रिकेट म्हटल्यानंतर खूप फास्ट असते हे क्रिकेट आणि त्या मोमेंटला त्यांचे कॅमेरामन बघायचं आहे त्यांनी मात्र काय दाखवलंय स्क्रीनवर. इट्स आउट. फलंदाज बाद, रिव्ह्यू लॉस्ट. आता बॅटिंग टीमकडे रिव्ह्यू नाहीये. फलंदाज बाद झालाय. उमेश बॅक टू डगआउट. उमेशने एक चौकार मारला होता आणि त्याचीच विकेट मात्र मिळाली. डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद झाला. तिसरा गडी गमावला. तिसरा फलंदाज गमावला बॅटिंग करत असताना तो अनायरा दिवा या संघाने. बॅटिंगसाठी आला गणेश, नवीन फलंदाज. गणेश इज अ न्यू बॅट्समन ॲट नंबर 5. तीन फलंदाज बाद. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये, 8 धावा धावफलकावर. अंडर द फ्लड लाईट्स, जसं आपण उल्लेख केला की एक नवा चेहरा तुम्हाला या मैदानाचा पाहायला मिळतोय. मागच्या काही वर्षामध्ये हा बदल तुम्हाला बघायला मिळाला आणि मैदान हे सुसज्ज झालेलं आहे. एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा इक्विपमेंट्स तुम्हाला पाहायला मिळते समोरच्या दिशेने आणि सुसज्ज असे मैदान. आउटफील्डला आपण बघतोय की त्या ठिकाणी प्लेन ग्राउंड, स्वीप आणि या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू बॅटच्या खालून निघून गेलाय थेट विकेट कीपरकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आपण सध्याने प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचं इथे कौतुक करतोय कारण त्यांच्याच माध्यमातून हे ग्राउंडचं ह्या मैदानाचं सुसज्जीकरण आपण बघायला मिळतंय. त्यामुळे त्याने सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूया. पुढील चेंडू राऊंड विकेट बनवण्याचा सज्ज गोलंदाज जरीशी. बॉटम हँडचा वापर. ओ, गुड शॉट, चांगला फटका होता आणि तेवढी चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. बॅट आणि पॅड एकत्र आणलं, मनगटी फटका बघायला मिळाला. थोडासा बॅकफुटला थांबून ऑन साईडला फ्लिक्सचा. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या अंकी जरी ती 9 धावा धावफलकर. 9 धावा 3 गडी बाद. स्ट्राईकला पहिल्यांदाच येतोय तो गणेश. ऋषी आतापर्यंत इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाजी ऋषीची. राऊंड विकेट. वेग सुद्धा प्रचंड आहे, अचूक टप्पा त्याच्याकडे आहे आणि पुन्हा आपण बघतोय सज्ज होतोय. ड्राईव्ह कव्हर्समध्ये एकच धाव. धावसंख्या पहिल्यांदा ही जाते ती दुहेरी अंकामध्ये, डबल फिगरमध्ये. 10 धावा धावफलकावर. 2 फलंदाजांचा मात्र विकेट न गमावता एक छोटी छोटी पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतात गणेश आणि गणेशच्या सोबत गौतम. 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका हवा आहे. चांगला ड्राईव्ह. ओ, व्हॉट अ शॉट. टू दाल दाल मै पात पात. आणि काय फटका. एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह, कार्पेट शॉट. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. धावसंख्या 14. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 7चा
आणि धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 7 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलाय 2 षटकांसाठी. ही माहिती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आहे. अन्यारा दिवा विरोधात विजय स्टार, चाय बँक विजय स्टार हा संघ तुम्ही पाहताय. सेमीफायनलचा ड्रॉ होणार याची मात्र नोंद घ्यायची आहे. चारही संघांनी, हे संघ क्वालिफाय होतील सेमीफायनलमध्ये. चारही संघांमध्ये फ्रेश ड्रॉ केला जाईल आणि त्यामध्ये 2 सेमीफायनल 1 फायनल अशी तुम्हाला पॅच पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आहे प्रतीक. ओ, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. संकेत भगत सिग्नल करतायत हर्षल पाटीलला. इट्स अ लेग बाईज. अतिरिक्त धाव इथे ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 15-15. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक ज्याने चौकार मारला होता गौतम. राऊंड विकेट प्रतीक पुन्हा गौतमसाठी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पण टायमिंग करू शकत नाहीये आणि पुन्हा एकदा आपण बघतो की त्या ठिकाणी कन्फर्म करतात पंच. बॅटची हलकीशी एज होती, चेंडू निघून गेला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र मिळेल ती 1 धाव. धावसंख्येत भर धावसंख्या आपण बघतो ती अंकित झाली आहे. धाव फलकावर 16. प्रतीक एक चांगला उत्कृष्ट त्यांचा गोलंदाज आहे. एक तर तो चेंडूमध्ये पेस सुद्धा चांगला देतो आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो तो प्रतीक. समोर गणेश. ओ, क्लीन बोल्ड, अनप्लेबल डिलिव्हरी, यू मिस, आय हिट. चेंडूने वेध घेतला सर एसटीचा. खूप मोठा गॅप होता बॅट आणि पॅडच्या मधून. चेंडू थेट जातो एसटीवर आणि क्लीन बोल्ड होतोय तो गणेश. त्रिफळा उद्ध्वस्त. गणेश जास्त काही करू शकणार आपल्या संघासाठी. फक्त 1च धाव. कॉन्ट्रीब्युशन फक्त आपण गौतमचा बघतोय, 1 चौकार आणि आतापर्यंत 4 सिंगल म्हणजेच 8 धावींवर तो खेळतोय. हरेश फक्त 1 धाव करू शकला. साईला खातवड्याची संधीच मिळाली नाही. 1 चौकार उमेश सुद्धा मारला आणि आता मात्र बॅटिंगसाठी रुपेश 6व्या क्रमांकावर. 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. षटक क्रमांक 3 सुरू आहे. लक्षात ठेवा फ्रेश ड्रॉ केला जाईल. जय रागाई, श्री 11, लक्ष्मी 11 3 संघ ऑलरेडी पोहोचलेत सेमीमध्ये. लेग स्टिकच्या बाहेर आहे वाईट बॉल आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तुझा संघ येईल तो उपांत्य फेरीमध्ये आणि या 4 संघात केला जाईल तो ड्रॉ. तिसरा षटक मार्गस्थ आहे. ओ, गुड ड्राईव्ह, चांगला फटका. 2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू फरार, खणखणीत चौकार. तिसऱ्या षटकामध्ये आलाय हा चौकार. व्हेरी गुड शॉट बाय रुपेश आणि चौकारमुळे धावसंख्या 21. 2 खेळाडूंच्या गॅप मधून ती छोटीशी गॅप होती, ती गॅप हेरली आणि तिथून हा फटका वसूल केला तो रुपेशने. 6व्या क्रमांकाचा फलंदाज चौकारने खातं उघडतोय आणि धावसंख्या 21. राऊंड विकेट प्रतीक. वेगवान चेंडू, विकेट कीपर बीट, बॅटची हलकीशी एज आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. यानंतर अजून 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. बघायचं तिसऱ्या चेंडूतला जर तिसरा चौकार आला तर मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जे आपण काल पहिल्या मॅचमध्ये अनाऊन्स केलंय की स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यापर्यंत हे पारितोषिक असणार आहे त्या प्रत्येक बॅट्समनसाठी जो 3 चेंडू 3 चौकार मारेल. या आपण वळूया सन्मानाकडे. 1 चेंडू शिल्लक आहे, यात आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावर प्रशांत सावंत यांच्या शुभस्या सन्मानित आम्ही करत आहोत. या आपण वळूया. नितीन म्हात्रेंना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. नितीन म्हात्रे, तसं मी उल्लेख केला की मॉर्निंग क्रिकेट क्लब
हा एकमेव संघ जो आपण बघतो की कित्येक वर्ष या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय आणि त्या मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत नितीन म्हात्रे, ज्यांनी मैदान बचाव समिती स्थापन केली आणि आपण बघितलं की त्या दिवसापासून या ग्राउंडवर फक्त हा खेळच पाहायला मिळतो. बाकी कुठल्या प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम बघायला मिळत नाही. याचं पूर्णपणे क्रेडिट जाते ते मॉर्निंग क्रिकेट क्लबला आणि नितीन म्हात्रेसारख्या त्यांच्या पूर्ण सदस्यांना. सो थँक्यू सो मच. त्यांचे आपण आभार, हृदयाच्या अंतकरणात आभारी ते व्यक्त करूया. कारण ती समिती स्थापन झाल्यानंतर आपण बघितलं की कुठलाही अतिरिक्त कुठल्या प्रकारचे कार्यक्रम होत नाही, मनोरंजन कार्यक्रम होत नाही. त्या गोष्टींना मज्जाव केला आणि फक्त या मैदानावर फक्त खेळच होईल, या मैदानावर फक्त खेळलंच जाईल. क्रिकेट असू दे, बॅडमिंटन असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, फुटबॉल असू दे, कुठल्याही प्रकारचा खेळ असू दे, फक्त खेळच खेळला जाईल हा प्रयत्न केला तो मॉर्निंग क्रिकेट क्लबने. त्याबद्दल नितीन म्हात्रेचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि चांगली साथ लाभली ती सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे साहेबांची, कारण त्यांच्याचमुळे आपण बघतो की या ग्राउंडचा चेहरा मोहराच बदलला आहे. अजून एक आपण सन्मानित करणार आहोत प्रशांत सावंत यांच्या शुभ हस्ते. नवनीत वजे इथे उपस्थित आहे, त्यांचं सन्मान इथे संपन्न होईल. विनंती करतो नवनीत वजे आपण सुद्धा या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. या ठिकाणी बघा काय घडतंय, धावा थांबल्या होत्या, धावांचा वेग थांबला होता, रोडावली होती धावसंख्या आणि धावा आता येत आहेत. वाईट +4 वाईट +4. त्या दरम्यान आपण ते सन्मान करूया नवनीत वजे यांचा आणि रुपेश तांबे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे नवनीत वजे यांचा. दर्शन आडारकर आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे दर्शन आपलं. आणि व्यासपीठावर विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. दर्शन आडारकर. धावसंख्या अंकित झाली ती एकूण आपलं बघतोय म्हणजे 31 धावा. वाईट +4 धावा आता येत आहेत आणि या धावा मला असं वाटतं सुरक्षित आहेत जेव्हा ते गोलंदाजीला उतरतील त्या डिफेंड करण्यासाठी. त्यामुळे एक चांगली रफ अँड टफ मॅच बघायला मिळणार, याच्यात मात्र शंका नाही. ही सिच्युएशन आता डू ऑर डाय आहे, कारण जिंकणारा संघ हा थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करणार. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो षटक क्रमांक 4 गौरव कडून आणि पहिला त्याने एक्स्ट्रा खर्च केलाय. गौरव वर्सेस गौतम. ओ व्हॉट अ शॉट. डोळ्यांचं पारणं फेडणारा, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच चेंडू सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. गौतमच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आहे आणि या चौकारामुळे धावसंख्या अंकित झाली ती 35 धावा धावफलकावर. मोमेंटम शिफ्ट झालाय. जिथे धावसंख्या अक्षरशः रोडावली होती, धावसंख्या थांबली होती, स्थगिती मिळाली 2 षटका अखेर आणि त्यानंतर आता निर्णायक षटकामध्ये आता मोमेंटम शिफ्ट झालाय. एक लीगल चेंडू टाकलाय पण त्यासाठी 9 धावा खर्च केलेल्या आहेत. वेळेमध्ये डोंट वरी, संघ हा वेळेमध्ये परफॉर्म करतोय, गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गौतमसाठी, गौरवचा. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू पायाला जाऊन ब्रश झालाय आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथे मात्र स्ट्राईक रोटेट करतायत, येतात तिथे कंप्लीट करतायत. धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर. ते एकूण 36 धावा आहेत धावफलकावर. धावा कशा येणं हे महत्वाचं आहे. मग त्या कशा येऊ दे, बॅटमधनं येऊ दे, पॅडमधनं येऊ दे, बाईच्या येऊ दे, लेग बाईज येऊ दे, नो येऊ दे, वाईड येऊ दे, ओव्हर थ्रो येऊ दे, धावांची गरज आहे अनारा दिवा या संघाला. 36 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला रुपेश. ओ क्लीन बोल्ड. झपकन चेंडू आतमध्ये आला आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून गेलाय तो फलंदाज रुपेशचा. अनप्लेबल डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर रुपेश. तुम्ही क्रॉस करू शकता, इनसाइड सर्कल क्रॉसिंग नाहीये, बाउंड्री लाईन क्रॉसिंग आहे. आणि आता मात्र बॅटिंगसाठी मैदानावर संघाचा संघनायक गणेश. गणेशाला बॅटिंगला स्वतः संघनायक येतोय बॅटिंगसाठी. गणेशचा क्रमांक आहे मैदानावर तो स्वतः संघनायकाचा 7वा. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 36 अंकित झाली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय शिल्लक आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गौरवला मिळते ते यश. सुरुवात चांगली केली होती.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण नाही करू शकत नाहीये. इम्पॉर्टंट आहे की गौतमकडे स्ट्राईक रोटेट होणं, कारण गौतमने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे अंडर द प्रेशर. खूप चांगला खेळ केलाय गौतमने. 2 चौकार त्याने मारलेत. एकूण धावसंख्या 37 अंकित झाली आहे. षटकातले अजूनही 2 चेंडू, इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक आणि अंतरातून आपण बघतोय स्पर्धेतले 2 उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी अशी एकूण 3 सामने अंतर शिल्लक राहिलेले आहेत. इथे मात्र पंचांकडे जी डिमांड केली होती, पंचांनी मागणी इथे मात्र निश्चितच स्वीकारली आहे. वाईट बॉल आणि वाईट बॉलमुळे धावसंख्या 38. बघायचे काय टार्गेट सेट होणार. 2 चेंडू शिल्लक आहेत. गौरव सज्ज होतोय. प्रतिम डिलिव्हरी, चांगल्या चेंडूची फेक. गौतम कुठे खेळू शकतो हे माहिती आहे आणि त्याप्रमाणे चेंडू टाकलाय. खूप वेगाने चेंडू निघून गेला गौरवचा. गौरवच्या विरोधात गौतमने एक चौकार मारला ऑलरेडी आणि त्याचं उत्तर आता मात्र पाहायला मिळते गौरवकडून. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. क्या बात आहे. वेल जज, वेल जज, वेल लेफ्ट. लेग स्टिकच्या बाहेर, दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि वाईड बॉलचा सिग्नल केला संकेत बघतने, तो म्हणजे हर्षल पाटीलला. धावसंख्या 39. लास्ट टू गो. वॉटर ड्राईव्ह, मॅग्निफिसंट शॉट. चाबुक, चपराक, थेट गोळी आणि सीमारेषे बाहेर चौकार. चौकारामुळे धावसंख्या सशक्त आहे, सुसज्ज आहे, मजबूत आहे. ज्या धावसंख्या आपण डिफेंड करू शकतो एवढी तरी धावसंख्या नोंदवली आहे मैदानावर बॅटिंग करत असताना अनायरा दिवा या संघाने. धावसंख्या 43 आणि 44 लक्ष असेल सेकंड इनिंग मध्ये सामना जिंकण्यासाठी आणि थेट उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी चाय बँक विजय स्टार या संघाला. हॅलो हॅलो 44 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 44 टू विन. क्वार्टर फायनल थेट उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी ही लढत आता बघायचं कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पुढे सरसावेल, कुठल्या संघाचं पारडं जड होईल, कुठला संघ प्रेशर हँडल करेल आणि तो संघ ठरेल तो थेट अंतिम उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी सज्ज होईल. शिवतेज मंगलमूर्ती चषक 2026 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत आता. एकूण 4 पूल आपण या स्पर्धेमध्ये बघितले. प्रत्येक पूलमधून एक एक संघ आपण क्वालिफाय केला तो म्हणजेच उपांत्य फेरीसाठी. पहिला संघ ठरला तो जय रागाई, दुसरा संघ ठरला तो कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये श्री 11, तिसरा संघ म्हणजेच लक्ष्मी 11 आणि नंतर या मॅचमध्ये आता 14 संघ मिळेल. हे 4 संघ पोहोचतील ते उपांत्य फेरीमध्ये आणि 4 पारितोषिक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये. रोख रुपये 55,555 आकर्षक भव्यदिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे रोख रुपये 33,333 आणि आकर्षक भव्यदिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. तिसरा आणि चौथा क्रमांक पारितोषिक समान आहे रोख रुपये 15,555 आकर्षक भव्यदिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. यापुढे आता वळूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण एक सन्मान करूया आणि मी अमोल माधव यांना विनंती करतो की आपण यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण दर्शन आडकर यांचा सन्मान आपण करायचा आहे. अमोल माधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. दर्शन आडकर यांचा. चव्वेचाळीस धावसंख्येचं लक्ष आणि शर्यत लागली ती विजय स्टार विरोधात अनायरा दिवा या 2 संघांमध्ये की कोण पोहोचेल तो उपांत्य फेरीमध्ये. अमोल माधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होईल.
दर्शन आडरकर यांचा. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज गौतम. स्ट्राईक फलंदाज आहे तो उजव्या हाताचा रितेश आणि ऋषी. आघाडीचे दोन गोलंदाज. इथे मात्र गॅप शोधलाय आणि गॅप मधून निघाला हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेरच्या थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. दर्जेदार सुरुवात, सुरेख सुरुवात. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार आपण बघतोय. रिव्हर्सचा फटका, उमेशच्या किंचितचा बाजून चेंडू निघून गेला आणि पहिल्या चेंडूवर छाप सोडली आहे ती फलंदाज रितेशने. आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज हे दोन्ही आपण खेळाडू बघतोय आता ओपन करण्यासाठी आले त्या संघासाठी. दोन्ही सख्खे भाऊ. ग्राउंडवर आपल्या संघासाठी चांगली सुरुवात. चाय बँक विजय स्टार या संघासाठी. गौतमचा पुढचा चेंडू. स्टेप आउटवर खेळायचा प्रयत्न, पण या चेंडूवर टायमिंग जमला नाही या फलंदाजाला. पहिला चेंडू ब्रश होतोय. पंचांचा इशारा तो म्हणजे लेग बाईचा. एकदा तिथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या धावफलकावर 5. लक्ष 44. प्रत्येक षटकामागे 11 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना ते चाय बँक विजय स्टार या संघाला. 22 चेंडूने अजूनही 39 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी आणि थेट उपांत्य फेरी गाठण्यासाठी. ते म्हणजेच चाय बँक विजय स्टार या संघाला. स्ट्रायकिंगकडे पहिल्यांदाच येतोय फलंदाजीला तो ऋषी आणि रितेश ही जोडी मैदानावर. ओ मिस टाइम आणि चेंडू तिथे बॅकअप मिळतंय. थोडासा मिस टाइम झाला होता आणि ही विकेट थोडी वेळ धोक्यामध्ये होती. तरंगत होती ही विकेट ऋषीची. मिडॉफच्या डोक्यावरनं हा चेंडू ज्याप्रमाणे निघून गेला, सरप्राईज करून गेला तो फलंदाज ऋषीला आणि तोपर्यंत कंप्लीट केली फलंदाजाने 1 धाव. शुटकेचा अक्षरशः निश्वास टाकला जेव्हा ऋषी नॉस्ट्रायकिंग एंडला पोहोचला. एकदा तिथे कंप्लीट झाली. धावफलकावर धावसंख्या अंकी झाली ती एकूण 6 धावा. 21 चेंडू आणि अजूनही 38 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. एक चांगली सुरत, चांगली लढत बघायला मिळते मैदानावर दोन संघांमध्ये. अनायरा दिवा. पुढचा चेंडू गौतमचा. ओ व्हॉट अ शॉट. चाबूक, चपराक, सणसणीत आणि दणदणीत पॉवर प्ले मध्ये सुरुवात चौकाराने. पहिल्या चौकाराची नोंद आपण बघितलं तर मैदानावर पहिल्या चेंडूवर झाली होती रिव्हर्सच्या माध्यमातून याच बॅट्समन कडून म्हणजेच रितेश कडून. आणि त्याने मात्र आता एक चपराक दाखवली आहे. जबरदस्त पॅडल, खूप लांबून हा फटका त्याने एक्झिक्यूट केला सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 10. बॅकफुटला गेला, कट केलाय. शतशक त्या ठिकाणी रनआउटची संधी. पंचांकडे अपील, फलंदाज बाद. पंचांकडे अपील, फलंदाज बाद. बॅटिंग टीमने ताबडतोब चॅलेंज केलाय डिसिजनला, घेतलाय रिव्ह्यू. बॅट्समनचं असं म्हणणं आहे की मी क्रीजमध्ये सेफली पोहोचलोय, बघूया त्या ठिकाणी काय घडलंय. फलंदाज बाद आहे की आउट झालाय या गोष्टी आता पडताळल्या जातील, चेक केल्या जातील. .inच्या टेक्निकल रूम आपण बघतोय की टेक्निकल टीमच्या माध्यमातून हे डिसिजन चेक केलं जात आहे. पंचांनी निर्णय दिलाय तो म्हणजे फलंदाज बाद आहे. पण बघूया बॅट इथे ग्राउंडिंग करत असताना फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. आता हेच सांगत असताना टेक्निकल टीम मध्ये कीप रोलिंग हळूहळू पुढे जायचंय आणि बघूया त्या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय. सर्व फ्रेम मधनं हे डिसिजन चेक केलं जाईल. स्लोली चेक केलं जाईल. चेंडू कलेक्ट केला गेला. फलंदाज कुठे उभे होता, त्यानंतर थोडासा पॉज घेऊन नंतर अजून एक स्टेप पुढे जाऊया. विकेट डिस्ट्रॉय झाली आणि बॅट्समनची तेव्हा पोझिशन काय होती ते बघितलं जाईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. रिव्ह्यू बचावला असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे त्याचा स्पीड खूप चांगला होता. तो क्रीजच्या आतमध्ये पोहोचला, त्यानंतर विकेट डिस्ट्रॉय केल्या होत्या. बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू, तो निश्चित सक्सेसफुल झालाय, रिटेन झालाय. एकदा इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर आणि धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या अंकित झाली आहे धावफलकावर 11. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे मैदानावर.
षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला असेल तो ऋषी. धावसंख्या 11. हृदय षटकामागे याच धावा त्यांना करायच्या आहेत. 11 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गौतम. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. बघायचं कशा धावा मिळतील या चेंडूवर. बॅकफुटला गेला, पंच केलं, पण बॅकवर्ड पॉइंटला गलीमध्ये खेळाडू तैनात होता, सज्ज होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ही सूचना लक्षात ठेवा. जय रागाई, श्री 11, लक्ष्मी 11 या सामन्यानंतर लगेचच ड्रॉ केला जाईल. फ्रेश ड्रॉ होणार आहे. 2 उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे सामने आता 3 बाकी यानंतर. त्यामुळे सामना संपल्या बाकीच्या 3ही संघांनी ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. सगळ्यांच्या समोर आपण इथे ड्रॉ करणार आहोत. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11. जो रिक्वायर रन रेट होता तो मेंटेन केलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित आहे ती 11 धावा. धावफलक 2. आपण चौकार बघितले. दोन्ही चौकार रितेशने म्हणजे सनीने आपल्या बॅटमधून दाखवले आणि त्याची चांगली साथ देतोय तो मैदानावर ऋषी. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकदा तिथे अंकित केली आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आज स्पर्धेचा आपण बघतो की शेवटचा आणि अंतिम दिवस. शेवटच्या टप्प्यात आता क्रिकेट स्पर्धा आलेली आहे. 4थ्या ग्रुपमधला हा जवळजवळ शेवटचा सामना आहे आणि त्यानंतर 2 उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशी एकूण 3 सामने आता शिल्लक राहिले आहेत ते शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. चला 7:30 वाजले, जास्त वेळ घेऊ नका. सामना सुरू करायनंतर आपल्याला 3 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत. आपल्याकडे टाईमलाईन जी आहे ती रात्री 10 वाजेपर्यंत आहे. साऊ येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंड आघाडीचा फलंदाज रितेश. हो, थोडासा बाकफुटला गेला. ऑनशॉटला पूल करायचा प्रयत्न. संधी पुन्हा चालून आली रनआउटची. अर्ध्या क्रीज पर्यंत आल्यानंतर ताबडतोब निर्णय घेतला की नकार आलाय स्ट्राईक एंड रितेश कडून. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप लवकर डिसिजन घ्यावे लागतात. क्विक डिसिजन घ्यावे लागतात. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये डिसिजन घ्यावे लागतात. तेच बघायला मिळालं. रितेशने कुठल्या प्रकारचा कॉल दिला नव्हता किंवा रितेश कुठली धाव घेण्यासाठी अजिबात इंटरेस्टेड नव्हता. पण त्या मोमेंटला आपण बघितलं की ऋषी हा एखाद्या माशासारखा तडफडत होता की स्ट्राईक एंड नेण्यासाठी. बाल बचावलाय, 2 वेळा बचावलाय असं म्हणायला हरकत नाहीये. ऋषी 2 जीवदान मिळालेत. बघायचा त्याचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. पुन्हा त्या साऊ राऊंड विकेट अटॅक करेल. स्वीप करायचा प्रयत्न. ओ क्या बात आहे. काय लाजवाब कमबॅक आहे गोलंदाजीमध्ये. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय साऊ. 2 अप्रतिम चेंडू त्यांनी टाकलेत. संधी देत नाहीये मोठे फटके मारण्याची. दोन्ही चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्वाईप करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग त्या मोमेंटला जमलं नाहीये आणि अत्यंत धारदार गोलंदाजी केली आहे दोन्ही चेंडूमध्ये ती गोलंदाज साहूने. जशी परिवारामध्ये 2 भावांची जोडी आपण बघतो, आपल्या फॅमिलीसाठी निश्चितच कर्तबगार असतात, कार्य करत असतात. आज आपल्या संघासाठी मात्र ही जोडी इफेक्टिव्ह बघायला मिळते. राऊंड विकेट. साऊ अगेन तिसरा चेंडू घेऊन अटॅक करेल. ओ क्लीन बॉल. प्लेड ऑन झालाय. फायनली विकेट मिळाली आहे. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुण्यामध्ये बॅट्समन फ्रस्ट्रेट झाला होता आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आता विकेट गमावली आहे ती रितेशने. बॅट्समन बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट ब्रेक थ्रू. धावसंख्या 11 वर थांबली आहे, स्थिरावली आहे, रोडावली आहे. अंकुश लागलाय आणि तिथून मात्र विकेट काढली आहे. पहिलं षटक निश्चित म्हणणं की बॅटिंग करत असताना चाय बँक विजय स्टार संघाच्या नावावर, पण दुसऱ्या षटकामध्ये हम भी किसी से कम नाही हे साहून दाखवलंय. 2 डॉट नंतर काढलाय विकेट. अनायर दिवा संघ कमबॅक करतोय. बॅटिंगसाठी आलाय सुशांत, नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. साऊ आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट त्यामध्ये. स्वीप. ओ बुलेट. शाबुक शॉट. जो चेंडू अडवण्यासाठी कुठलाही खेळाडू धजावला नाहीये, फक्त बघत राहिला तो चेंडू आणि गॅप मधून
व्हॉट अ शॉट इज दॅट. टायमिंग, ताकद, प्लेसमेंट सगळं काही जुळून आलं या चेंडूवर. आणि गॅपमध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दबाव दूर करणारा हा चौकार होता. चौकाराने खातं उघडतोय सुशांत. ओ, इथे मात्र विकेट किपर कडून चूक. चेस सुरू आहे. विकेट किपरच्या मागे संघनायक चेंडू अडवतोय आणि ते अपील होते रनआउट साठी. पंचांचा इशारा मात्र बघायला मिळतोय. 22चा इशारा येतोय पंचांचा. 2 धावा पण इथे ऍड करूया स्कोर कार्डवर. आणि खेळाडूमध्ये ही चर्चा सुरू आहे की स्ट्रायकिंग एंडला संधी होती रनआउटची. 2 धावा 22. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. मिस टाइम झाला. विकेट किपर बीट झाला. बॅट्समन बीट झाला. चेंडू मागे निघून गेला. संघनायकाने चेंडू त्या ठिकाणी अडवला. चांगली फिल्डिंग गणेशची. त्यानंतर 22च्या 2 धावा स्कोर कार्डवर हर्षलने ऍड केल्या आणि धावसंख्या 17. 44 धावसंख्येचं लक्ष आहे. हो, क्या बात आहे. ऑन ड्राईव्ह संधी रनआउटची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होणार. फक्त आता कुठला बाद होणार हे मात्र लक्षात द्यावं लागेल. नंतर तेच कन्फर्म करतात की बॅट्समन क्रॉस झालाय की नाही झालाय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मात्र बाद होणार. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सुशांत बॅक टू डगआउट. कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता स्ट्रायक एंडकडे आणि थेट नॉस्ट्रायक एंडकडे धाव घेतली होती ती सुशांतने आणि त्याची मात्र विकेट मिळाली आहे मैदानावर. सुशांत बॅक टू डगआउट. 17 आणि कॉमेंटमध्ये तोच उल्लेख चालू होता आमच्या हर्षल पाटीलचा. 17 लॉस ऑफ 2. 17 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. षटक, दुसरा षटक समाप्त होत आहे. या षटकात अत्यंत इकॉनॉमिकल अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाजीमध्ये ते साहूने आणि इम्पॉर्टंट विकेट सुद्धा मिळाली या षटकात रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि विकेट निश्चितच गोलंदाज साहूसाठी सुद्धा. चला स्टॉपवॉच सुरू आहे. कशा लक्षात ठेवा. मॅच सुरू करा. वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. बॅटिंगसाठी पवन शेट्टी 4थ्या क्रमांकावर. धावसंख्या झाली 17. 12 चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता आहे चाय बँक विजय स्टार या संघासाठी. बोली मार्कवर येतोय तो साहिल. 12-27 हे समीकरण आता उरलंय. रफ अँड टफ मॅच. पहिलं षटक निश्चित नावावर राहिलं ते म्हणजे बॅटिंग करत असताना विजयच्या संघाच्या. पण नंतर षटकामध्ये ज्याप्रमाणे कमबॅक केले, 2 विकेट गमावले बॅटिंग करत असताना आणि ते षटक निश्चित म्हणून की अनारा दिवाळी संघाच्या नावावर. साहिल पहिला सज्ज झालाय गोली मार्कवर. स्वीप करायचा प्रयत्न. बिग विकेट. बिग विकेट. सेट बॅट्समन ऋषी बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर एक मोठा अडसर दूर केलाय ऋषी. खास करून सांगायचं तर त्याने बॅटिंग एवढी काय खास केली नाहीये, पण तो ग्राउंडच्या आतमध्ये होता, दबाव निश्चित होता म्हणजेच अनारा दिवा संघावर आणि तो दबाव दूर झालाय. बॅटिंगसाठी आता उतरलाय पवन शेट्टीची साथ देण्यासाठी प्रतीक. 5व्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. 3 गडी बाद. असं वाटलं होतं कुठेतरी, मात्र ऑन ट्रॅक आहेत विजय स्टारचे फलंदाज. संघ त्यांचा जो पहिल्या षटकाकडे धावसंख्या 11 होती. स्वीप, गॅप आणि चौकार. पहिला चेंडू फेस करत असताना प्रतीक विथ द कॉन्फिडन्स हा शॉट एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती 21. 21 धावा. 44चं लक्ष अजूनही करायचे ते 23. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते 10. 10 चेंडू 23. 10 चेंडू 23 धावा करायचे. 10 बॉल अँड 23 रन्स टू विन. चांगलं कॉन्टेस्ट. दोन्ही संघाच्या मधील सामना अजूनही बॅलन्स आहे. प्रतीकने पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला.
पुढचा चेंडू पुन्हा घेऊन सज्ज होईल तर साहिल स्वीप करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू आणि नॉट स्ट्रायकिंग एंडला फेक होईल ती गणेशची. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट संगणकाने तिथे चेंडू अडवला गणेशने. एक धाव मिळेल ती फलंदाज प्रतीकला. धावसंख्येत भर 22 धावा. निम्मा पल्ला आतापर्यंत गाठलाय, त्यासाठी 15 चेंडू वापरलेत त्यांनी आणि आता निम्मा पल्ला अजूनही गाठायचा म्हणजेच काय तर 22 धावा अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला पवन शेट्टी. 9 चेंडू 22. पवनकडे अत्यंत प्रदीर्घ अनुभव आहे अंतरम क्रिकेटचा. कित्येक वर्ष झाली या संघाला तो रिप्रेझेंट करतोय, कित्येक वर्ष झाली या संघासाठी तो खेळतोय, कित्येक ऊन पावसाळे बघितलेत, खूप धूप आणि छाव बघितली असं मी म्हणेन ते पवन शेट्टीने. त्यामुळे अनुभव त्याच्याकडे दांडगा आहे. पुढचा चेंडू पवनसाठी ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, बॅक टू द बॉलर. एकदा तिथे कंप्लीट केली आहे. विथ द कॉन्फिडन्स खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 23. आठ चेंडू आणि आता गरज आहे ती 21 धाव्यांची. 8 चेंडू 21 धावा. हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे. इथे चूक करतोय गोलंदाज आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्या 24. 24 44 लक्ष. 20 धावा अजूनही करायचे आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 8 चेंडू 20 धावा. लक्षात ठेवा पंचांनी सूचना तुमच्यासाठी की ऑलमोस्ट 12 मिनिटं होऊन गेलेली आहेत, त्यामुळे निर्णय षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. सामना सुरू करा. साहिल समोर प्रतीक. स्टंपिंगचं अपील पंचांकडे. स्ट्रॉंगली अपील करतोय गौतम आणि पंचांनी थेट बोट आकाशाकडे नेलंय. म्हणजेच काय तर प्रतीक बॅक टू डग आउट. वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, तुम्ही रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. येस, डोळ्याची पापणी लवतेने लवते तो स्टंपिंगची खूप चांगली किमया साधली ती गौतमने. पण बघूया या ठिकाणी वाईट साठी पंचांनी घेतलाय रिव्ह्यू. चला, न्यू बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये येईल. बाकीचे खेळाडू आपापली जागा घ्या, फिल्डिंग सेट करा. वाईट साठी पंचांचा हा रिव्ह्यू आहे. वाईट साठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला होता हा निर्णय आणि इट्स अ वाईट. इट्स अ वाईट. रन सुद्धा काउंट, बॉल सुद्धा काउंट. वाईटची एक धाव ऍड करूया. धावसंख्या 25. 25. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. गौरवने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी धारदार केली आहे. आता मात्र बॅटमध्ये त्याची धार बघायची. आता गौरव स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि करायचे ते अजूनही 19 धावा 7 चेंडू मध्ये. साईल विरोधात स्ट्राइक एंडला गौरव. 7 बॉल 19. स्वीप थेट खेळाडूच्या हातामध्ये. संधी रनआउटची, पण थोडासा वाईडिश थ्रो अनअर्थोडॉक्स थ्रो. अशा मुवमेंटला दबाव असतो खेळाडूंवर, तो स्पष्टपणे बघायला मिळाला. अशा मुवमेंटला खेळाडू डबल माइंडेड सुद्धा होतात की चेंडू कशा प्रकारे फेकावा. दरम्यान एकदा तिथे पूर्ण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. शेवट षटकापर्यंत सामना रंगलाय. खूप चांगली लढत बघायला मिळते मैदानावर. एक कडवी झुंज अडीताची लढत या दोन संघात. जिंकणारा संघ निश्चितच थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, आपलं स्थान पक्क करेल. ओ क्या बात आहे. बॅक टू द बॉलर. फटक्यामध्ये ताकद होती पण एलिव्हेशन म्हणजेच काय आपण बघतोय की टप्पा पडल्याचा चेंडू जास्त बाउन्स होत नाहीये, थेट गोलंदाजाकडे निघून गेलाय. 5 चेंडू आणि 18ची गरज आहे. अनायरा दिवा की विजय स्टार.
लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण बघतोय की सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करतायत आणि एक खेळाडू आतमध्ये घेतलाय. तर 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर आहेत. राऊंड विकेट. गणेश फ्लिक करायचा होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि चेंडू हलकीशी बॅटची एज घेऊन मागे जातोय. तोपर्यंत येतोय ते कंप्लीट. आतापर्यंत 2 धावा आले धावफलकावर या षटकामध्ये. म्हणजेच काय तर अजूनही 16 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकारच मारावा लागेल. 4 बॉल 4 चौकार, 4 चेंडू 16 धावा. स्ट्राईक एंडला पवन शेट्टी, गोलंदाजी मार्कवर गणेश. फिल्डिंग बघूया ऑन साईडला मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. ऑफ साईडला मिड ऑफ, कव्हर आणि थोडंसं एक वाईडिश मिड ऑफ आपण बघतोय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. कुठला गॅप शोधणार पवन शेट्टी. 4 चेंडू 16. ओ इथे मात्र कॅच ड्रॉप आणि फॉर्मॅलिटी आता शिल्लक राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली फिल्डिंग केली, इव्हन चांगला गॅप शोधायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी पवन शेट्टीचा, पण गॅप शोधू शकला आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू. आता समीकरण उरले 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा करायच्या आहेत. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. ऑन ड्राईव्ह चांगला फटका, ऑन दी राईज, 4 धावा. 2 चेंडू आणि 11 धावा. आता कुठलाही खराब जर चेंडू नाही पडला तर सामना निश्चित म्हणणे की अनायरा दिवाच्या खिशात आहे. बघायचं आहे काय टाकेल चेंडू गणेश. ओ चांगला फ्लिक, वन बोर बाउंड्री. अजून एक चौकार. बघायचं जाता शेवट आता गोड करून जाईल का, कारण अजून एक चौकार जर मारला तर गौरवला मिळतील 500 रुपये मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून. 2 त्याने मारलेत. जाता शेवट तो गोड करेल का बघूया. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 7 धावा. इथे चमत्कारच मात्र आता सामन्याला वाचवू शकेल विजय स्टार या संघाला. बघा तो चमत्कार घडेल का. 1 चेंडू 7 धावा. हो फ्लिक करायचा प्रयत्न होता, सामना फिनिश झालाय आणि 6 धावेने सामना इथे जिंकत असताना अनायरा दिवा संघ थेट पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये. चला आपण आता ड्रॉ करूया, पण त्यावर आपण निव्या सामनावीरचा पुरस्कार या सामन्याचा. सो गौतमने यायचे सर्वप्रथम. गौतम आपला पुरस्कार घेण्यासाठी सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. भवानी स्पोर्ट्सचं ब्रँडेड एक टी शर्ट